वेलकम बॅक टू माय ब्लॉग डे 3 ऑफ गोवा. आणि आता मी चहा बनवते. माझे जे रूममेट्स आहेत, सॉरी माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या गेल्या आहेत बीचवर आणि मी नाही गेले, कारण काल पण आम्ही बीचला गेलो. इवन परवा मी आले तेव्हा पण आम्ही बीचला गेलो. सो मी म्हटलं बस लाईक इनफ ऑफ बीच. तर मग ते गेलेत आणि ते आल्यानंतर आम्ही आज गोवा फिरणार आहोत. ॲक्च्युली काल आमच्यासोबत काय झालं, टू व्हीलरची एन्क्वायरी करायला गेलो. मग ते म्हणाले की तुम्ही किती पण वाजता घेतलं तरी म्हणजे सकाळी 9ला गाडी परत द्यावी लागेल आणि दिवसभराचा चार्ज लागेल. मी म्हटलं मेक्स नो सेन्स. आणि काल रात्री गाडीचा काय गोंधळ झाला तुम्ही पाहिलाच ना. सो आता सकाळी ते टू व्हीलर घेणार आहेत, मग ते बीचला जाऊन येतील आणि मग 2 मुली वर्केशन करतायत, म्हणजे इथूनच काम करतायत वर्क फ्रॉम होम. तर त्या काम करणार आहेत आणि आम्ही तिघे फिरायला जाऊ. आता मी कुठे कुठे जाऊ ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. आता मी चहा बनवते आणि ब्रेड बटर बनवते आणि मस्त खाते. आता माझा ब्रेकफास्ट रेडी आहे आणि मी आता खाऊन घेते. ओके, तर आता मी खाऊन घेते आणि इकडच्या मावशी आल्या ज्या क्लिनिंग करतात. आता खाऊन घेते आणि ते मग एडिट करते, कारण खूप एडिट बाकी आहे. तर आता आम्ही चाललो आहे अगोडा फोर्टला आणि आता मी रेडी होते. केस बघा ना कसे केले आहेत त्या बाईने. रोज माझ्या मनातून तिच्याबद्दल ना अशी बददुआ निघते ना. नाही येत काम तर नाही करायचं, नाही उघडायचं सॅलॉन, पण नाही शहाणपणा दाखवायचा आणि चूक केल्यानंतर एक्सेप्ट पण नाही करायची. एनिवे आता आम्ही चाललो अगोडा फोर्टला आणि त्यासाठी मी रेडी होते. बाकी हा मी येलो टॉप वेअर केला आहे, पण तो ना थोडा ट्रान्झी आहे. सो मी ह्याच्या आतमध्ये स्लिप घालणार आहे. आता मी तयार होते आणि मग जाऊन चेंज करते. हॅलो, तर आता मी रेडी झाले आहे आणि मी मागे बघा असं केलं आहे, हेअर असे केले आणि आय माईट ओपन माय हेअर नंतर. येस. सो आता आम्ही निघतो आहे. त्या दोघी बाहेर फोटोशूट करत आहेत. आम्ही निघतो, आम्ही टू व्हीलरने जाणार आहोत. फर्स्ट आम्ही जाऊ अगोडा फोर्ट, त्याच्यानंतर बेसिलिका चर्च आणि मग आम्ही जाऊ पॅनजिमला. तिकडे जे फेमस चर्च आहे तिकडे जाऊ आणि मग मिरामार बीच आणि मग रात्री परत येऊ. तोपर्यंत ह्या दोघींचं काम करून होईल, मग जाऊ क्लबला. सो यू गाईज स्टे ट्यून अँड वॉच दिस ब्लॉग. अँड तुम्हाला माझे गोवाचे ब्लॉग्स कसे वाटत आहेत मला नक्की सांगा. 2 मुली वर्क फ्रॉम होम करतायत. बाय बाय, हॅव फन. प्रिटी प्रिटी लडकियाँ, बाय. आता फायनली आम्ही निघतो म्हणून. And now we are going to explore Goa. And now we are heading towards Agoda Fort. गणपति बप्पा मोरया. चलो. ये बैठेगी पीछे गाइड और ये मैप चलाने वाली है. स्विच 5 मिनट पहले ही निकले हैं. आधा रास्ता ऑलमोस्ट कवर कर लिया है. और इसके पीछे शॉप्स भी आप अरे और हमारी राइडर है. ग्रीनरी. सब बोलते हैं इस समय आना नहीं चाहिए गोवा, बट इसी समय आना चाहिए. सही है, गर्मी कम है, थोड़ी थोड़ी ब्रीज आ रही है, बॉडी पे इतनी सही लग रही है. मतलब सारे लेकिन अच्छे लग रहे हैं, बहुत सही लग रहे हैं. और लड़कियों के लिए थोड़े फायदे, थोड़ी टैनिंग कम होगी. राइट. सही है. यस, ये सही वाला घर दिख रहा है. घर नहीं है, बार एंड किचन है. आई एम सो सॉरी. आता आम्ही फायनली इथे पोहोचलोय. आम्ही आमची गाडी लावली आहे ही, ठीक आहे, आणि ती एक गाडी, या दोघी गेल्या पुढे. इथे लेफ्ट साईडला अगोडा फोर्ट आहे आणि तो बोलला की इकडे या बाजूला काहीतरी लाईट हाऊस आहे. मला एकदा फिगर आउट करावं लागेल, मला एक्झॅक्टली माहिती नाहीये. पुढे जाऊन बघते. अँड ह्या पार्किंग पासून इथे समोर आहे अगोडा फोर्ट. ते दिसतंय तुम्हाला. एक तिकडे चालू आहे आणि इथे एंट्री आहे. बाकी इथे छोटे मोठे दुकान आहेत जसे सगळीकडे असतात. सो लेट्स गो. हाय, हॅलो. सो फायनली आज गोवा के लिए निकले हैं आणि 2 दिवस आम्ही फुल टाइमपासच केलाय. आम्ही असं काही खास केलेलं नाहीये. अच्छा, तिकीट लेना पडेगा. हाँ, यहाँ पर टिकट. चलो. हाँ. सो हे असं तिकीट घर आहे. इथे या गेटमधून एंटर केलं की या बाजूला तिकीट घर आहे. अँड तिकीट कितीचं आहे मी सांगते तुम्हाला.
सो दॅट्स अ तिकीट काउंटर. 25 रुपये फॉर इंडियन्स आणि 300 रुपये फॉर फॉरेनर. चला ते तिकीट घेत आहेत. बाकी ना प्लेझेंट आहे वातावरण, म्हणजे छान असा हलका हलका पाऊस पडतोय आणि क्लाउडी आहे, पण असं खूप धूम पाऊस नाही आहे, व्यवस्थित पाऊस आहे, छान. बाकी इथे छोटे छोटे शॉप्स आहेत जे सगळ्या टुरिस्ट प्लेसेसच्या बाहेर असतात, तसे शॉप्स आहेत. आता इथून आम्ही जाणार आहोत पँजिमला. आता मला इथून ना चर्च चेक करायचं की डिस्टन्स किती आहे, पण इथे आम्हाला अर्धा पाऊण तास लागणार डेफिनेटली. सो इकडून फिरून झालं की मग चर्च चेक करू. सो हे बघा असे तिकीट्स मिळतात. 25 रुपीज फॉर इंडियन्स आणि फॉरेनर्ससाठी 300 रुपये. एनिवे चलो लेट्स गो. इथे आहे ओके. सो ही एंट्री आहे आणि इथून इथे आल्यानंतर इथून पायऱ्या आहेत, त्या चढून वर जायच्या आणि मग तुम्हाला दिसेल नजारा. आता त्या पायऱ्या चढून आल्यानंतर तुम्हाला इथे तिकीट दाखवायचं आहे. तिकीट चेकिंग दिया ना. हां चलो. इथे तिकीट फाडून देतात, म्हणजे तुमचं हे तिकीट यूज झालंय असं. पायऱ्या आहेत एंट्रीला. टक 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 टक. आलो बाबा एकदा पायऱ्या क्रॉस करून. तिथून सुरू केलेलं, त्या पॉईंट तुम लोग चलो मैं कर त्या पॉईंटवर चालू आहे. तिथून पूर्ण मागे सी दिसतो. इथे फोटोज घेते. बी प्रिपेअर टू वॉक. खूप वॉक करावं लागेल आणि जर वॉक करणार नसाल तर वर येऊच नका. सिम्पल. सी इधर फोटोशूट चालू आहे. मेन पॉईंटला जाणं खूप गरजेचं आहे आधी, नाही तर रस्त्यात वेळ जातो आणि 5 वाजता फोर्ट बंद होणार आहे. आता 3:30 झालेत. आता आम्ही मागे माझा पॉईंट दिसतोय त्या पॉईंटला आलोय. पण तुम्हाला सांगते मी कुठून सुरू केलेलं. हे जे लाईट हाऊस दिसतंय ह्याच्या मागे ना एंट्री आहे. तिथून म्हणजे एंट्री म्हणजे खालून आहे ऍक्च्युली. तिथून आम्ही असे चालत 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 आणि इथून आम्ही ह्या पॉइंटला आलो. त्यामुळे घाम किती आलाय. रेडी होऊन निघालेलो. ऍक्च्युली रेडी व्हायचा काहीच पॉइंट नाहीये. भरपूर घाम आलाय. पण आताच मी फोटो काढणार आहे. बाकी तुम्हाला पॉइंट दाखवते. अगोड़ा फोर्ट पर हैं एंड हमने बहुत सारी फोटो खिंचवाई, पर यहाँ पर सब आके सर पे खड़े हो जाते, फोटो नहीं खिंचवाने देते. बट नो प्रॉब्लम, हमने फिर भी हमारी फोटोज से नहा चुके. हम यस फोर्ट. और हे खाली दिसतात ना, हे सगळे केव्स आहेत, जेल्स आहेत. म्हणजे हे जे हे केव्स दिसतात सगळे जेल आहेत. इथे पण आहेत, ह्याच्या खाली पण आहे. आता आम्ही निघालोय. आता चाललोय टुवर्ड्स चर्च. चर्चचं आता चेक करून घेते मी. आणि इतका घाम येतोय. अच्छा हा घाम ह्युमिडिटीमुळे येतोय, कारण खूप वॉक केलंय आम्ही. त्यामुळे आता वॉक करताना ब्लॉग नाही करत, कारण खूप घाम येतोय. सो सी यू लेटर. आणि तुम्हाला मी फोर्ट दाखवलाय. कसं यायचं हे मी सांगते सगळं ट्रॅव्हल गाईडमध्ये. आता मी नाही सांगत काही, मी एक ट्रॅव्हल गाईड बनवणार आहे. सो त्यामध्ये तुम्ही बघा. टिल देन यू गाईज स्टे ट्यून. हॅव अ गुड डे. तर तिथून आम्ही निघालो आणि आम्ही ह्या टावरकडे चाललोय. ॲक्च्युली मला वाटलेलं आम्ही निघतोय डायरेक्ट फोर्टमधून टुवर्ड्स अ चर्च, पण नाही. आता आम्ही ह्या पॉईंटला चाललोय. तिकडे पण 2-4 फोटोज घेऊ आणि मग आम्ही जाऊ आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. बघू शकता खाली जायचा. हे टावर आहे समोर. केअरफुल हा. आता आमचं इकडचं सगळं झालंय. फोटो सेशन, व्हिडिओ सेशन, एव्हरीथिंग फिरून झालंय. आम्ही त्या पॉईंटवर पण जाऊन आलो, वर खाली सगळीकडे. नाव वी आर गोईंग टू नेक्स्ट डेस्टिनेशन. आता ते नेक्स्ट डेस्टिनेशन कुठे आहे ते तुम्ही व्हिडिओमध्येच बघा. आता वॉक करायला एफर्ट्स आहेत, कारण सिरियस सो सॉरी, कारण हे स्लोप आहे. सो आता मी ब्लॉग बंद करते आणि डिरेक्टली पार्किंगमध्ये भेटते तुम्हाला, किंवा मध्ये थोडेफार फोटोज काढले तर आम्ही थांबून काढू. एकदम थोडं जास्त पाऊस व्हायला लागला आहे, पण आम्ही चाललो आहे बिकॉज आम्ही थांबलो तर आमच्याकडे टाईम नाही आहे. सो वी आर जस्ट रनिंग रनिंग रनिंग. आता आम्ही इथून आलो आणि इथे शेडमध्ये थांबलो. आता पाऊस बंद नाही होते म्हणून आम्ही ना
असे डिस्पोजेबल रेनकोट्स घेतलेत म्हणजे पॉन्चो, सो दॅट आम्ही फिरू शकू. कारण इथे ना 5-6 वाजता सगळ्या गोष्टी म्हणजे चर्च तरी बंद होतात आणि मग नंतर आम्हाला फिरायला नाही मिळणार, कारण उद्या सगळे चाललेत. मी आहे कंटिन्यू करणार आहे, पण बाकी सगळे चाललेत. सो आता आम्ही हे 3 घेतलेत. 100 रुपीजला एक आहे. सो आता ते घेतो, घालतो आणि आम्ही म्हणजे मी हा नाही घेते, हा खूप पातळ आहे, मला हिने आयडिया दिली. तर हा 250ला आहे. सो आता मी हा घेते, हा रिटर्न देते. ये ले लीजिए. हा रिटर्न दिला आहे आणि आता मी असा वाला घेते. सो जो मी बघितला आहे ना त्यामध्ये पर्पल आहे. सो ठीक आहे, पर्पल बघ. पिंकी ऑरेंज भी अच्छा लग रहा है ना. पर्पल मैच कर जाएगा एक्चुअली, है ना. हाँ यस. इसको डिक्की में डालना ना. डिक्की में कॉकरोच था हमारे वाले में, इसलिए मैंने हेलमेट भी नहीं पहना. सो आता मी हे घेतलं आहे. कितने देने हैं? सीजर है. आता हे कट करूया. तोडू. ओके करू. सो हाउ एम आई लुकिंग? अच्छा नहीं होता है. यस, लेट्स गो. रेनकोट घेतले, आता आम्ही चाललो. पहनने में कैसे थोड़ा साइड देना प्लीज. ओके, सो अब कुछ भीगने का कोई डर नहीं है, चाहे जितनी बारिश हो. येस. सो नाउ वी आर गोइंग टू बेसिलिका चर्च. आय होप की चर्च ओपन राहील तोपर्यंत पळूया. आता इथे आहे पार्किंग, इथे आहे ये. हाँ खुद का ही गाना सुन रही थी. इथे आमच्या गाड्या आहेत. सो आम्ही चाललो आता. हम लोग पहुंचने वाले हैं. अभी हम लोग पहुंच रहे हैं बेसिलिका चर्च. एक्चुअली अभी हम जा रहे हैं बेसिलिका चर्च, जो हम 15-20 मिनट में पहुंच जाएंगे. अभी चर्च एक्चुअली क्लोज हो गया है, लेकिन हम लोग बारिश की वजह से रुक गए थे तो लेट हो गए. बट कोई बात नहीं, मज़ा तो जर्नी में है. सफ़र खूबसूरत है मंजिल से भी. तो चल रहे हैं अब. और आज न्यू ब्लॉगर है हमारे साथ. हम न्यूली लॉन्च और पीछे हमारे बहुत अभी हम लोग एक्चुअली ओल्ड गोवा में हैं. दिस इज फोंडा रोड, म्हणजे फोंड्याला जातो हा रोड. आणि बाकी काय नाही, मस्त आहे ओल्ड गोवा. आता आम्ही आलो आहे सेंट बेसिलिका चर्च. हे आहे ते चर्च. हे 5 वाजता बंद होतं आणि आम्ही ट्राय केलं लवकर यायचं, नाही जमलं कारण पाऊस पडत होता आणि आम्ही ना लेट निघालो. तिकडून आम्ही शेडमध्ये थांबलेलो. खूप डेंजर पाऊस पडत होता, खूप जास्त. त्यामुळे मग आम्हाला वेळ लागला. बट नेव्हर माइंड, मी बाहेरून फोटोज क्लिक करून जाऊ. सी द चर्च. वाव. ही एंट्री आहे. समोर म्युझियम आहे आणि इथून तुम्ही बघू शकता. पिंकी, हाऊ इज इट ना. अरे इथे माझे खूप जुने फोटो आहे, माझे आणि मम्मीचे, या रोडवर. पण इथे आहे चर्चची एंट्री. सो दिस इज द एंट्री आणि इथे आतमध्ये मम्मी आहे. हा लेते ना. आता इकडे आमचं फिरून झालं आहे. आता पुढे आणि तिकडे चला. यांना मी मराठी शिकवते. आता हे तिकडे जाऊन त्यांच्या घरी पण बोलतील आणि तिकडे चला. येस, तिकडे चला. हाऊ स्वीट. त्या बाजूला ॲक्च्युली सगळं बंद तर झालंय. मी एकदा तुम्हाला पुन्हा एकदा फॉर द लास्ट टाइम चर्च दाखवते. एक्झिट आहे. आता समोर जाऊया. सो दिस इज आर्कियोलॉजी. क्या है? सर्वे. ओके, आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडिया. तिथून आम्ही या बाजूला आतमध्ये आलो. हे प्रेमायसेस आहे आणि हे आहे आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडिया. ॲक्च्युली जनरली हे ओपन असतं, तिकडून एंट्री आहे सगळं बघायला, पण आता सगळं बंद झालं आहे. सो तिकडे तिकीट मिळते
तुम्ही आतमध्ये पूर्ण फिरून येऊ शकता, पण आता आम्ही बाहेरून फोटो काढून जाऊ. माझी खूप इच्छा होती की आतून बघावं सगळं परत एकदा, बट नेवर माइंड, ठीक है नेक्स्ट टाइम. हमारी 2 गाड़ियाँ, पसीना को आया पसीना. ओके लेट्स गो. अभी हम ये पंजी जाने के लिए टर्न ले रहे हैं. इज वेरी डेंजरस टर्न. वेरी रिस्की, वेरी डेंजरस. ये कनेक्ट करता है. Exit the round. बुट्टा बनतोय. इथे आहे पायनॅपल, इथे काकडी, कैरी अँड आता आम्ही आलोय मीरामार बीचवर आणि मी तुम्हाला दाखवलं ना आम्ही काय खायला चाललोय. सो माझ्या मागे बुट्टा आहे आणि बुट्टा घेऊन आम्ही तिकडे जाऊ जरा पाण्याजवळ आणि मग खाऊ. अँड आता ना थोडंसं दमायला पण झालं आहे ॲक्च्युली, कारण आम्ही दिवसभर आज ट्रॅव्हल केलं आहे. परत रात्री पण आम्हाला क्लबला जायचं आहे. आम्ही विचार करतोय की बागा बीचच्या इथे क्लब्स आहेत, सो तिकडे जाऊ. आणि परत इथून कॅन्डोलिम जायचं आहे. सो इथून कॅन्डोलिम आहे 50 मिनिट्स, ऑलमोस्ट 1 hour. सो येस, आज थोडा हॅक्टिक नाही म्हणता येणार, पण असा खूप गमतीशीर दिवस होता. मस्त मज्जा आली, ॲडव्हेंचरस डे होता. आता बुट्टा घेऊया. एक ही लिया ना, मग तू चल ना, खा ना. So that's बुट्टा. ऍक्च्युली इतकी भूक लागली आहे, पण आम्हाला ना इथे काही खूप खायचं नाही. आम्ही तिकडे कॅफेमध्ये जाऊन खाऊ म्हणून आम्ही हा बुट्टा एकच घेतलाय, सो दॅट पोट नाही भरलं पाहिजे. कैसा है भुट्टा? अच्छा बनाया आंटी ने. बहुत टेस्टी लग रहा है. और अभी भूख भी लग रही है ना. ज्यादा टेस्टी. सी द वेरिएशंस. रिमूव्ह केलेली आणि जो बुट्टा खाल्ला आहे तो आम्ही घेऊन चाललो, इथे फेकत नाही आहे. अँड दॅट्स मीरामार बीच फॉर यू ऑल गाईज. मजा आली या बीचला येऊन. एकदम शांत बीच आहे. इथे खूप ओव्हर क्राऊड नाही. क्राऊड आहे, तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल, पण ओव्हर क्राऊड नाही आहे. अँड इट्स व्हेरी कामिंग. तुम्ही जेव्हा सकाळी 6:30-7ला येता ना, तेव्हा अजून रिलॅक्स वाटतं इथे. पण ठीक आहे, आता आमचा आज लास्ट डे आहे, सो मग आम्ही मजा करून घेतोय. उद्या मी आणि पिंकी आहे, पण आम्ही उद्या दुसरे प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत. सो स्टे ट्यून. वेव्स की आवाज़ आ रही है ना. इथे मीरामार बीच आहे. लिटरली 1 minute 2 minutes वॉक करून आलात तर इथे डिसिल्वा फास्ट फूड आहे. ह्यांच्याकडे खूप छान नाश्ता मिळतो, बट आता जाऊन बघूया की स्नॅक आयटम्स आहेत की नाही. आय मीन मी पण ऐकूनच आहे, सो त्या मुलींना पण विचारू पण जायचं की नाही. सो आता डिसिल्वा कॅफेच्या इथे आम्ही गेलेलो, म्हणजे बघा समोरच दिसतं आहे लिटरली. पण ना तिकडे नॉनव्हेजचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत, पण हे दोघी व्हेज आहेत. आता मी म्हणून म्हटलं की तुम्हाला आवडेल की नाही आय डोंट नो. म्हटलं जाता जाता आपण बघूया की ऑन द वे काय मिळतं आणि मग तिकडे थांबूया, कारण भूक तर लागली आहे. दुपारपासून काहीही खाल्लेलं नाही आहे. सो नाव लेट्स गो अँड चेक आउट की ऑन द वे कुठे काही कॅफे किंवा रेस्टॉरंट लागतं आहे. तर आता आम्ही फिशरमॅन्समध्ये बसलेलो आणि तिकडे आम्ही जेवून आलो, मी आणि पिंकी. अँड आता आम्ही चाललो आहे घरी, म्हणजे आमच्या हॉटेलवर पोचलो आहे. आणि मला असं वाटतं की हा व्लॉग आता आम्ही इथेच संपवते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, कारण आता ह्यानंतर तर आम्ही काही ॲक्टिव्हिटी करणार नाही आहे. आता उद्यासाठी आम्ही प्लॅन करणार आहोत. उद्या तुम्ही बघा आम्ही कुठे कुठे फिरतो. अँड तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला नक्की विचारा, मी नक्की उत्तर देईन.
आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. बाय बाय.